मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा हा भाग तुम्ही बघत आहात. आज अर्जुन आणि सायली सुमन पर्यंत कसे पोहोचले तो थरार त्यांनी खूप छान रंगवलाय प्रेक्षकांनो, आणि आज बरेच सीन त्यांनी दाखवलेत. बघत राहा आजचा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायली त्या जागेच्या अलीकडे पोहोचले जिथे सुमन आणि महिपतला किडनॅप करून ठेवले नागराजने. अर्जुन म्हणतो सुमन काकूचं लास्ट लोकेशन इथेच दिसतंय. सायली म्हणते इथेच असाव्यात मग त्या जवळपास. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना तिथे भेटतो, ते ऑलरेडी पोहोचलेले आहेत तिथे. अर्जुन म्हणतो काही भेटलं का इन्स्पेक्टर तुम्हाला इथे, काही अपडेट नवीन? इन्स्पेक्टर म्हणतात नाही अजून तरी काही नाही, सगळा परिसर आम्ही तपासतोय, चौकशी पण करतोय, पण अजून काही सापडलेलं नाही अर्जुन सर. अर्जुन म्हणतो सुमन काकूंचा फोन इथे येण्याआधी कुठे कुठे ट्रॅव्हल करत होता कळेल का आपल्याला? इन्स्पेक्टर म्हणतात हो त्या गोष्टीला वेळ लागेल, मी बघतो, तपास करतो. आता ते इन्स्पेक्टर सावंत इकडे तिकडे तपासाला गेलेत. सायली म्हणते अर्जुनला, अहो तुम्हाला आठवतं का सुमन काकूने आपल्याला सांगितलं होतं नागराज काकांचा पाठलाग करताना त्या अशाच ठिकाणी आल्या होत्या. निर्जन असं ठिकाण होतं बघा, ते ओसाड होतं, हेच ते ठिकाण असेल का वेशी जवळचं? अर्जुन म्हणतो हो सायली, अगं हीच जागा असू शकते ती. सायली म्हणते म्हणजे सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करत इथे आल्या असतील का? अर्जुन सायलींना बरीच लिंक लागते बरं का. सायली म्हणते मला असं वाटतंय की सगळ्यात शेवटी सुमन काकू काल बाहेर पडल्या ना, त्यांनी काहीतरी कारण काढून प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना बाहेर पाठवलं असेल आणि त्या नागराज काकांचा पाठलाग करत असतील तर? अर्जुन म्हणतो पॉइंट आहे सायली, त्यांना नागराज काकांना फॉलो करायचं असेल, तो कुठे जातोय ते सुमन काकूंना नक्कीच तेव्हा बघायचं असेल. असू शकतं हे सगळं. फक्त काही झालं तरी यांची संशयाची सुई नागराजवरच येते बरं का प्रेक्षकांनो. पण बघा आता पुढे काय होतं. अश्विनना सारख्या एरझाऱ्या मारत असतो. प्रियाचं डोकं दुखतंय त्यामुळे प्रिया म्हणते ए अश्विन, अरे सारख्या एरझाऱ्या नको मारू रे, अरे मला गरगरल्यासारखं होतंय. अश्विन आता प्रियाकडे बघतो, थोडासा राग राग लुक देतो. प्रिया म्हणते अरे इथे बस ना शांत अश्विन माझ्याजवळ. अश्विन म्हणतो हे बघ तन्वी, नागराज काकाने जे केलंय ना ते भयंकर आहे ग. अगं मला विश्वासच बसत नाहीये, म्हणजे मला ते पचतच नाहीये ग. अगं इतके चांगले संस्कार केलेत आमच्या घरच्यांनी आमच्यावर, स्त्रियांचा आदर कसा करायचा ते शिकवलंय, आणि हा नागराज काका आमच्या घरातलाच आहे ना ग, एवढा कसा खालच्या पातळीला गेला हा? प्रिया म्हणते हो ना अश्विन, मला पण खूप शॉक बसलाय रे. अश्विन म्हणतो अगं दादा आणि सायली म्हणताय नागराज काकाने सुमन काकूला कुठेतरी नेलं असेल. बाजी सुमन काकू बिचारी खूप भोळी आणि साधी आहे ग ती. अगं टेन्शन आलं ग मला आता तिचं, आता काय करायचं ग? अगं तिला काही केलं तर नसेल ना त्या नागराज काकाने? प्रिया आता मनातल्या मनात म्हणते अरे बाबा नागोबाची हिस्ट्री तुला कळली ना, एक एक लफडे कळले ना बाबा तर हार्ट अटॅक येईल तुला, हे प्रिया मनातल्या मनात बोलते बर का. आणि हिचे लफडे कळले तर तो बिचारा काय करेल सांगा बरं. आता अश्विन काहीतरी भस्कन बोलून जातो बर का. अश्विन म्हणतो आता हळूहळू मला पटायला लागलंय, दादा आणि सायली जे काही बोलतायत ना, हे प्रकरण फक्त बायकोला मारझोड करण्यापुरतं नाहीये. नागराज काका असं वागायला लागला ना कारण त्याची मैत्री त्या महिपत शिखरे सोबत आहे म्हणून तो असा वागतोय. नाही सुमन काकू गायब होण्यामागे हे सगळं कारण असेल तर, म्हणजे त्या महिपतचा हात असेल या सगळ्या मागे तर? नाही दादा आणि सायली खोट्या डेड बॉडीचा तपास करत करत आले होते माझ्याकडे ते, असं तो बोलतो अर्धवट आणि एकदम प्रियाकडे बघतो बर का. त्याला आठवतं की प्रियाला सांगायचं नाही असं सायलीने सांगितलं होतं ना त्याला. तुम्ही जर प्रियाला सांगितलं भाऊजी तर प्रियाच्या जीवाला धोका असू शकतो, महिपत प्रियाचा जीव घेईल, असं काहीतरी सायलीने त्याला थातूर मातूर कारण दिलेलं असतं. त्याने प्रियाला हे सांगू नये म्हणून. अश्विन आता बोलता बोलता स्वतःला रोखतो बर का. प्रियाचे कान तिखट आहेत. प्रिया म्हणते काय काय बोललास तू अश्विन? आईच्या खोट्या डेड बॉडीचा तपास म्हणजे काय बोललास तू आता अश्विन, बोल पुन्हा. अश्विन आता विचार करतो की त्याला सायलीने नाही सांगायचंय असं सांगितलं होतं म्हणून तो स्वतःला रोखतो बरं का. आता तो सीन आपल्याला इथे दाखवून दिलाय त्यांनी. आता प्रिया अश्विनला पुन्हा खोदून खोदून विचारते अश्विन तू काय म्हणालास आता मगाशी, सांग ना. हे खोटी डेड बॉडी म्हणजे ते मागचं प्रकरण का, आईची डेड बॉडी सापडली होती ते ना? ते अर्जुन सायली पुन्हा तपास करताय का त्या प्रकरणाचा? अश्विन आता लगेच म्हणतो नाही ग नाही, अगं दादा सायली कशाला तपास करतील त्याचा पुन्हा? अगं ते मला त्यावेळेचं अचानक काहीतरी क्लिक झालं म्हणून मी बोलून गेलो ग. बरं ठीक आहे अगं तन्वी मी आलोच, मला ना एक फोन करायचा होता बघ महत्वाचा. असं तो काहीतरी खोटं बोलतो आणि चालला जातो बरं का तिथून. आता प्रियाला शंका आली आहे बरं का. प्रिया म्हणते अश्विन गेल्यावर बोलते बरं का मनाशीच, म्हणते अरे हा खोट्या डेड बॉडी बद्दल काय बोलत होता? 2 वर्षाच्या तपासापूर्वी बोलला का हा? का ते अर्जुन सायली नव्याने तपासायला लागलेत त्या डेड बॉडीच्या? अरे बापरे,
आता नागोबापर्यंत जर ते पोहोचले तर माझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना काय वेळ लागणार आहे? प्रिया आता घाबरलीये मनातून बरं का. असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो, प्रकरण खूप खूप म्हणजे खूपच वाढतंय. म्हणजे बघा ना, प्रत्येक गोष्टी अर्धवट आणून सोडल्या गेल्यात. पण कदाचित हेच धागेदोरे जुळवून ते प्रकरण शिगेला पोहोचवतील असं वाटतंय. इकडे नागराज आलाय बरं का आता सुमनकडे. नागराजच्या काय म्हणतात त्याला, तोंडाशी फेस आलाय. आता त्याला उमजे ना या दोघांना तिथून शिफ्ट कसं करावं. शेवटचा थरार त्यांनी मस्त रंगवलाय प्रेक्षकांनो. बघत राहा, ठरलं तर मग. आता नागराज येतो आणि सुमनला म्हणतो, चल चल इथून, तुला शिफ्ट करायची वेळ आली आहे. खाली त्यांनी फ्लॅश केलंय, सदरवाहिनी स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध म्हणजे काय प्रोत्साहन देत नाही वगैरे असं त्यांनी ते खाली सांगितलंय. बिचारी ती सुमन जीवाच्या आकांताने ओरडत असते, अहो सोडा ना मला, अहो तुमच्या अंगात काय दानव शिरलाय, सोडा ना मला. सुमन रडत असते, झटपटत असते स्वतःला सोडवण्यासाठी. मैपत असा बघत असतो सुमनकडे बरं का. हा नागराज तिला म्हणत असतो, चुप्प बस सुमन, ओरडू नकोस. सुमन म्हणते, सोडा ना मला, काय करताय तुम्ही. नागराज जेव्हा तिचा हात सोडतो तेव्हा सुमन उठून पळून जायचा प्रयत्न करते, तेव्हा नागराज तिला पुन्हा धरतो बरं का. आता नागराजच्या ताकदीसमोर बिचाऱ्या सुमनच्या ताकदीचा म्हणजे जरा कमी पडते तिची ताकद. आता ही सुमन तरी पण ओरडत असते, अहो माझं ऐका ना, सगळं सांगून टाका पोलिसांना. अहो या महिपतच्या नादी लागून काय करताय तुम्ही, अहो चुकीचं वागताय हो, अहो तुम्ही असं करू नका हो, तुम्ही पोलिसाच्या स्वाधीन व्हा, तुमची शिक्षा कमी होईल. पण नागराज तिला म्हणतो, चल काही फुकटचे सल्ले देऊ नको, चल इथून. असं तो तिला उचलत असतो तेव्हा सुमन एका पोत्यामध्ये पाय अडकून जोरात पडते आणि तिच्या डोक्याला मार लागतो बरं का. लगेच मैपत म्हणतो, अरे 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 लागलं वहिनीला. लगेच नागराज विचार करायला लागतो, अरे सुमनचा लास्ट लोकेशन शोधत अर्जुन सायली कधीही इथे पोहोचतील, पण काय करू, कसं करू, हे दोघे मला एकट्याला झापणार नाहीयेत. मैपत आता मोठ्याने हसतो नागराजला आणि म्हणतो, एवढा दांडगा नागराज किल्लेदार, त्याला त्याची 5 फुटाची बायको सांभाळत नाही. अरे काय राव. सुमन तिथेच जमिनीवर पडलीये आणि नागराज आता विचार करतोय काय करावं, कसं शिफ्ट करावं. आता एकच व्यक्ती आहे जी मला मदत करेल, प्रिया. माती खाऊन तिलाच आता फोन करावा लागेल. मैपत म्हणतो, काय विचार करतो नाग्या, अरे बाहेर बसलेल्या माझ्या माणसांना बोलव, ते मदत करतील तुला तुझ्या बायकोला उचलायला. अरे त्यांना पण कळू दे ना, त्यांचा मैपत साहेबाला इथे बांधून ठेवलंय ते. अय नागोबा बोलव रे, माझ्या माणसाला बोलव. नागराज मैपतकडे नुसता बघतो बर का आणि आता बाहेर जाऊन तो प्रियाला फोन करतो. सुमन रडत असते, नागराज निघून जातो. मैपत आता सुमनला म्हणतो, वहिनी लागलं का फार. अरे उगाच खोटी सिंपती दाखवतोय. सुमन बिचारी खूप रडताना दाखवलीये प्रेक्षकांनो, काय भोग आहेत बिचारी. आता पुढचा सीन दाखवलाय, खूप सीन मध्ये सीन दाखवलेत त्यांनी आज प्रेक्षकांनो. प्रिया विचार करते, अरे अर्जुन सायली खरंच त्या खोट्या डेड बॉडीचा तपास करत असतील का. अरे यार हा अश्विन का काही मला सांगत नाहीये. प्रिया असा विचार करत असते. तेवढ्यात नागराज तिला त्या गॅरेजच्या बाहेर येऊन फोन करतो, जिथे सुमनला किडनॅप केलंय ना त्या जागेच्या बाहेर येतो आणि फोन लावतो. प्रिया आता बाजूला जाते, म्हणजे तिथेच बरं का तिच्या खोलीत, पण एका साईडला जाऊन म्हणते, काय हो काका, घरातल्या घरात कशाला फोन करताय मला. काका तुम्ही सटकला का काय इथून. नागराज म्हणतो, अगं मी मगाशीच निघालोय तिथून. ऐक ना प्रिया, मी तुला ना एक लोकेशन पाठवतोय, तू ताबडतोब इकडे निघून ये. प्रिया म्हणते, हो का, तुम्हाला माझ्या मदतीची गरज वगैरे आहे की काय काका. नागराज म्हणतो, हो. प्रिया म्हणते, ऐकू नाही आलं काका मला, एकदा पुन्हा बोलाल का. नागराज म्हणतो, प्रिया मला तुझ्या मदतीची गरज आहे, इकडे ये. प्रिया म्हणते, हा हे ऐकून गारगार वाटलं काका, बोला काय मदत करायची आहे ते बोला. नागराज म्हणतो, हे बघ मैपतला शिफ्ट करायचंय, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, लवकर इकडे ये. प्रिया म्हणते, इतके दिवसापासून मी तुम्हाला घसा फोडून विचारतीये, मला सांगा त्या मैपतला कुठे ठेवलं, तेव्हा काही सांगितलं नाही तुम्ही मला. आता एकटे पडलात ना तेव्हा बरोबर माझी मदत लागली ना तुम्हाला. नागराज म्हणतो, ए प्रिया, अगं तुला सगळं सांगतो ना बाई इकडे आल्यावर, तू येतेस का इकडे. प्रिया म्हणते, मग मला सांगा सुमनला कुठे ठेवलंय तुम्ही, पटकन सांगा काका, पटकन सांगा. नागराज म्हणतो, इथेच आहे, ती काल माझा पाठलाग करत करत इथे आली होती, म्हणून मी तिला महिपतच्या बाजूला बांधून ठेवलंय. अर्जुन सायली केव्हाही इथे पोहोचू शकतात. सुमनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून तू लवकर ये प्रिया, आपल्या दोघांना मिळून त्या दोघांना इथून हलवावं लागेल. प्रिया म्हणते, काका असे डिटेल्स देत जा, पुतणीपासून कोणी अशी लपवाछपी करतं का. येतेच मी, पण काका एक प्रॉब्लेम आहे, त्या काकूनी मला तिथे पाहिलं तर. अहो तिला जर कळलं की तिची पुतणी
तुमच्या सोबतच इन्व्हॉल्व आहे, तो काय करू मी? नागराज म्हणतो, अगं बाई काहीतरी सोय कर ना, तिच्या लक्षात येणार नाही असं काहीतरी कर. प्रिया म्हणते, ओरडू नका काका, ओरडू नका, पोहोचते मी तिथे, कळतं मला सगळं, तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे, येणार आहे मी, ठेवा फोन आता. हा सीन झाल्यानंतर डायरेक्ट प्रिया आता घराच्या बाहेर पडली आहे बरं का, पर्स वगैरे घेऊन जशी होती तशीच निघाली आहे बरं का. आता तेवढ्यात पूर्णाजी तिला आडव्या जातात आणि म्हणतात, तन्वी कुठे चालली आहेस घराच्या बाहेर या वेळेला? प्रिया म्हणते, पूर्णाजी असं बाहेर जाणाऱ्या माणसाला अडवायचं नसतं, बाहेरची कामं होत नाहीत. पूर्णाजी म्हणतात, तन्वी तुझी बाहेरची कामं न झालेलीच बरी, या घरची सून म्हणून तुझी जी कामं आहेत ना ती करताना तर तू कधी दिसत नाहीस. प्रिया आता उलटून उत्तर देत म्हणते या पूर्णाजीला, पूर्णाजी घरच्या कामात लुडबुड करायची नाही असं तुझ्या मोठ्या नाचुनेचा आदेश आहे ना मला. पूर्णाजी म्हणतात, पण मी सांगते ना तुला, आता मला हवं असेल तेव्हा तू घरातल्या कामांना हातभार लावायचा. प्रिया म्हणते, असं कसं पूर्णाजी, तुला हवं असेल म्हणजे? अगं ही शिक्षाच झाली ना माझ्यासाठी. पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर, सगळा स्वयंपाक झालाय तन्वी, आता फक्त पोळ्या राहिल्यात, त्या तू करायच्यात, चल हो घरात. प्रिया म्हणते, ऐक ना ए पूर्णाजी, अगं माझं ना महत्वाचं काम आहे ग, अगं ते काम झाल्यावर मी घरी येऊन मग पोळ्या करते ना. पूर्णाजी म्हणतात, नाही अजिबात नाही चालणार. तन्वी पटकन आज जा, कणिक मळायला घे, कणकीचा चिखल किंवा दगड करायचा नाहीये, व्यवस्थित कणिक मळ. प्रिया म्हणते, पूर्णाजी ऐक ना, अगं विमलला करू दे ना आजच्या दिवस पोळ्या प्लीज. पूर्णाजी म्हणतात, विमलला भरपूर कामं आहेत आणि सायली तिची कामं धामं करून बाहेर पडलेली आहे, आणि तन्वी तुला एक काम सांगितलंय, किती वाद घालतेस ग तू माझ्याशी? प्रिया म्हणते, अगं ऐक ना पूर्णाजी, ऐक ना ग. पूर्णाजी म्हणतात, जा म्हटलं ना घरात, चल जा म्हटलं की जा. प्रिया विचार करते, ही म्हातारी मागच्या जन्मी मांजर होती का, काय अडवी जाते मला. पूर्णाजी म्हणतात, तन्वी काय चाललाय विचार, जातेस ना? प्रिया म्हणते, हा चालले. असं म्हणून आता घरात गेली बरं का. आता हे थोडासा तिचा वेळ घेतलाय पूर्णाजीने, बाकी काही नाही, ही जाते म्हणजे जातेच तिथे प्रेक्षकांनो. पण आता तो जो थरार आहे ना, तो म्हणजे अर्धवट थरार तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. आता इकडे बघा, अस्मिता रडतच असते अजून पण. अस्मिताला जे काही झालंय ते डायजेस्ट होत नसतं. म्हणजे नागराज काका पण इतका वाईट निघाला, तिचा नवरा पण असा निघाला. आता कुठल्याही बाईला थोडंसं हळवं व्हायला होतंच प्रेक्षकांना, थोडंसं काय त्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, नवरा असा निघाला. ती रडत असते अस्मिता. तेव्हा कल्पनाताई येतात तिच्या जवळ आणि म्हणतात, काय अस्मिता बेटा, पुन्हा काय रडत बसलीये, सांग बरं. अस्मिता म्हणते, मम्मा अगं किती विचित्र चाललंय ग आपल्या घरात हे सगळं, नाही बघवलं जाते मला, किती आनंदात होतो आपण सगळे, कुणाची ग दृष्ट लागली आपल्या घराला. कल्पनाताई म्हणतात, नाही बेटा असं काही नाहीये. अस्मिता म्हणते, नाही कसं मम्मा, अगं एका मागोमाग एक वाईट गोष्टी घडतायत. त्या नागराज काकाने केवढं भयंकर केलं ग, आणि सचिन तो पण तेवढाच वाईट निघाला ग. अगं मम्मा, तो सचिन त्या बाईसोबत जे करत होता ना, ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ग, आणि माझ्या डोळ्यात अचानक पाणी येतं. अस्मिता रडत असते. मग कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता तुला किती वेळा सांगू, आता नाही बरं त्या सचिनचा विचार करायचा, फक्त बाळाचा विचार करायचा. एवढ्यात सचिन येतो बरं का रूम मध्ये, अस्मी अस्मी म्हणत. आता अस्मिता चिडते आणि म्हणते, मम्मा ह्याला इथून जायला सांग. कल्पनाताई पण त्याच्यावर ओरडतात बरं का, आणि म्हणतात, तुला ऐकून नाही आलं का सचिन, तुला इथे नाही थांबायला सांगत आहे अस्मिता. आता लगेच तो सचिन म्हणतो, अहो पण मम्मा माझी पण खोली आहे ना ही. अस्मिता म्हणते, नाही हे माझं माहेर आहे आणि ही रूम माझी आहे. कल्पनाताई म्हणतात, ए सचिन अस्मिताला त्रास देऊ नकोस अजून, तू तुझं सामान घे आणि गेस्ट रूम मध्ये शिफ्ट हो. त्याचा अपमानावर अपमान चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. अशा माणसांची खरं पाहायला गेलं तर अशीच लायकी आहे, कारण त्याला वॉर्निंग देऊन सुद्धा तो पुन्हा त्या बाई सोबत दिसल्यावरती हे लोक त्याला असंच वागवणार ना. असो, आता एवढाच काय तो सीन दाखवलाय, पुढे त्यांनी पूर्ण केलाय तो सीन. पण तत्पूर्वी आता पूर्णाजी तिथे डायनिंग टेबलवर जप करताय बरं का, प्रियावर लक्ष ठेवतायत त्या. प्रिया व्यवस्थित कणिक मळते की नाही, पोळ्या करते की नाही. प्रियाने आता तन फनफन करून परात घेतली, परातीत पीठ घेतलं, डब्बा घेतला, ते पीठ ते पीठ काही तिला मळता येत नसतं. विमल असते तिथे बाजूला, विमल हा सगळा तिचा अवतार पाहते. पूर्णाजी गंमत बघत असतात, काय चाललं हिचं काय नाही. आता बघा विमल म्हणते, अहो अहो तन्वीताई, अहो थोडं टाका ना ते पाणी. आता थोडं टाका म्हणल्यावर हिनं भस्कन त्याच्यात टाकलं बरं का. आता ती विमल म्हणते, अगं बाई किती पाणी टाकलं ते, अहो तन्वीताई अहो किती हो, अहो त्याच्यात पीठ घाला आता पुन्हा. इथे ना प्रेक्षकांनो, आधी त्यांनी असं दाखवलं की प्रियाचे दोन्ही पण हात खरकटे झालेले असतात बरं का, पण तिचा फोन वाजतो, नागराज तिला फोन करतो पुन्हा, तेव्हा प्रियाचा एक हात चांगला आहे असं दाखवलं बरं का त्यांनी.
प्रिया आता फोन घेते आणि म्हणते, हा अनुष्का बोल. नागराज म्हणतो, कशाची अनुष्का, कशाचं काय, अगं तू इकडे यायला निघाली होती ना, लवकर ये प्रिया. अगं निघालीस की नाही अजून. आता प्रिया म्हणते, अगं अनुष्का एक काम निघालं होतं, मी पोहोचतेच आहे. पूर्णाजीने त्यांचा जप पूर्ण केलाय बरं का. नागराज म्हणतो, ए प्रिया इकडे येण्यासाठी तुला वेगळे कपडे घालायचे होते, ते घेतले का. अगं प्रिया नेहमी सारखी सुमन समोर तुला येता नाही येणार ना. प्रिया इकडनं म्हणते, हो अनुष्का हो, निघाल्यावर मी करणारच आहे ते सगळं, मी पोळ्या करते ना. अगं अचानक माझ्या पूर्णाजीला माझ्या हातच्या पोळ्या खायची इच्छा झाली ना, म्हणून माझ्या पूर्णाजीने मला निघताना थांबवलं ग. नागराज म्हणतो, म्हातारीला ना काही कामं नाहीयेत, कशाला कडमडली म्हातारीमध्ये, तू एक पटकन आवर यार, लवकर ये, ते अर्जुन सायली इकडे आले ना, मला जेलची हवा खावी लागेल. नागराज असं बोलत असतो आणि बाजूला बघतो तर हवालदार त्याच्या शेजारीच उभे असतात बरं का प्रेक्षकांनो, अगदी थोड्याशा अंतरावर. प्रिया इकडे घाबरते आणि म्हणते, नको नको, जेलची हवा नको, अशी हळूच बोलते बरं का ती. मग नागराज म्हणतो, ए प्रिया अगं इथे 2 हवालदार आलेत, कधीही ते इथे येतील या गॅरेज पर्यंत, लवकर ये प्रिया लवकर ये. आता प्रिया टेन्शन मध्ये आली आहे बरं का. खरं तर प्रिया आता तिथे काय करते माहितीये का, त्या विमलला म्हणते, ए विमल मला जसं जमलं तसं ती कणिक मी टिमली आहे, काय काय केलंय ते बघ तू, आता मला जायचंय बाहेर. ए विमल मला बाहेर जायचंय, तू पोळ्या कर आता. विमल म्हणते, अहो पूर्णाईला कळलं तर त्या माझ्यावर ओरडतील ना. प्रिया म्हणते, अगं मग माझ्या वतीने सॉरी म्हण, चुप्प बस आता, काही बोलू नकोस. पूर्णाजीने डोळे बंद केलेले असतात बरं का प्रेक्षकांनो. ही काय करते बरं का बदमाश, तोवर लगेच त्यांच्या समोर तिची असलेली पर्स घेते आणि पळते बरं का. आता सचिनचं सीन दाखवलाय त्यांनी. सचिन आता या कल्पनाला आणि अस्मिताला म्हणतो, मम्मा आपण ना बाकीचं नंतर बोलू, मला अस्मिताशी थोड्या वेळ बोलू द्या ना. अस्मिता म्हणते, मम्मा चल बरं पटकन इथून, मला घुसमटल्यासारखं होतं इथे, आपण दोघी वॉकला जाऊयात. असं म्हणून अस्मिता आता बाहेर जात असते बरं का. आणि जाता जाता मुद्दाम सचिनला धमकी देते. सचिनला बघून ती म्हणते, मम्मा मी परत येईपर्यंत हा आणि याचं सामान इथून गेलेलंच बरं. आता सचिनला हा खूप अपमान वाटतोय बरं का, म्हणजे ते जे करतोय ते त्याला व्हॅलिड वाटतंय, पण त्याच्याशी हे सगळे जे वागतायत ना, या गोष्टीचा त्याला अपमान वाटतोय. असं नाही वाटत का प्रेक्षकांनो, उद्या पुढे मागे प्रिया आणि सचिन एक झाले तर काही वावगं वाटणार नाहीये, दोघं काही फार वेगळे नाहीयेत, असं होणारच आहेत ते दोघं एक, मला असं वाटतंय. सचिन आता अस्मिता गेल्यावर विचार करतो, आता गेस्ट रूम मध्ये राहण्याचा अपमान पण मला सहन करावा लागेल. मी जर माझ्या घरी आता परत गेलो ना तर माझ्या आई वडिलांचा खर्च मला करावा लागेल, मी कुठून आणणार आहे एवढे पैसे. आणि आता जर मी ह्या घरात राहिलो ना तर अर्जुनला समीराबद्दल काय काय माहितीये त्या सगळ्या गोष्टी मला शोधता येतील. सचिन दीक्षित आता अपमान गिळा आणि वेळ आल्यावर या सुभेदारांना सरळ करा. तेवढ्यात याला साक्षीचा फोन येतो आणि हा हसायला लागतो विचित्र पद्धतीने. काही काही माणसं सोंग घेऊन सुख भोगतात प्रेक्षकांनो, त्यातला हा सचिन आहे. प्रिया तर आपण बघतच होतो, पण एक कॅरेक्टर अजून ऍड केलं त्यांनी. असो, आपण मालिकेच्या कथेबद्दल बोलतोय. आता बघा अर्जुन आणि सायली पोहोचले तिथे गॅरेज जवळ. त्या इन्स्पेक्टरांनी लोकेशन दाखवलंय अर्जुनला सुमनचं. अर्जुन ते बघतो आणि म्हणतो, अरे सुमन काकूचं लोकेशन, अगं सायली बघ इथे झाली होती सुमन काकू आतमध्ये. सायली म्हणते, म्हणजे आपला अंदाज बरोबर होता, सुमन काकू आत का गेल्या असतील, एवढ्या आतमध्ये काय असेल. अर्जुन म्हणतो, चल आपण जाऊन बघूयात. आता अर्जुन सायली इन्स्पेक्टर सावंत सगळेच्या सगळे त्या गॅरेजच्या दिशेकडे आलेत. आता नागराज इकडे सुमनला शिफ्ट करायचा विचार करत असतो, पण सुमन काही हलायला तयार नसते. नागराजने आता क्रूरतेचा कळस गाठलाय प्रेक्षकांनो. त्याने काय केलंय, एका रुमालावरती ते बेशुद्ध करायचं औषध असतं ना, ते औषध शिंपडलंय आणि सुमनच्या नाकावरती ते लावलंय, जेणेकरून सुमन गुंगीमध्ये जाईल आणि याला सुमनला नेणं सोपं जाईल. पण मला खरं सांगा प्रेक्षकांनो, इतक्या जवळ होते ना ते पोलीस, इतक्या जवळ की त्या नागराजला शिफ्ट करणं शक्यच नव्हतं. नागराजने आता सुमनला बाहेर आणलंय बरं का, आणि ते हवालदार तिथे बाजूलाच आहेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे इतक्या जवळ अंतर आहे ना, तुम्हाला नवल वाटेल की कसं काय नागराज पकडला गेला नाही म्हणून. असो, बघूयात आता उद्या नेमका काय तमाशा दाखवताय. नागराजने हळूहळू हळू सुमनला बाहेर आणलंय बरं का, आणि अर्जुन सायली तिथेच एका साईडला आहेत आणि त्या गॅरेजकडे बघतायत असं त्यांनी दाखवलंय. आजचा भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता उद्याच्या भागात जास्ती मजा येणार आहे. आणि काय होते प्रेक्षकांनो, या मालिकेचे भाग आहे ना ते लवकर प्रसारित होत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत रिव्ह्यू द्यायला उशीर होतो. आज सुद्धा यांनी जवळपास 6:20ला हा भाग प्रदर्शित केलाय, त्यामुळे ना तुमच्यापर्यंत भाग द्यायला वेळ लागतो. रिव्ह्यू पूर्ण ते तुम्हाला दाखवणं ऐकवणं थोडा वेळ जातो ना त्यामध्ये. पण आता बघूयात काय घडतंय उद्या. उद्या पण एपिसोड केव्हा येईल सांगता येत नाही, त्यामुळे सांगते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रिव्ह्यू आला की तुमच्या मोबाईलवर तो आपोआप तुम्हाला दिसेल.
आता बघा हा पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय, खूप थरार रंगवलाय. आता हा महिपत जो आहे ना तो काही केला तिथून हलत नसतो बरं का. प्रिया आता काळे कपडे घालून आली आहे आणि महिपतला हलवण्यासाठी मदत करते नागराजला. पण तेवढ्यात अर्जुन सायली तिथे आत पोहोचलेत. आता प्रिया आणि नागराज महिपतला तिथे सोडून पळून जातील असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सुमनला बहुतेक शिफ्ट करण्यात यश आलंय नागराजला, पण महिपत काही तिथून हलत नसतो. त्याने त्याचे पाय असे घट्ट रोवून ठेवलेले असतात बरं का. आता या दोघांना त्रास होतोय त्याला हलवण्यासाठी. मला तरी वाटतं की हे दोघं पळून जाणार तिथून त्या महिपतला सोडून, आणि महिपत पण पळून जायचा प्रयत्न करेल आणि खूप थरार रंगवतील ते. बघूयात महिपत पकडला जातोय का. येणारा एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंका नाहीये. आणि हो प्रेक्षकांनो, आज लग्नानंतरचा आलाय बरं का एपिसोड. थोड्याच वेळात तो तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवर ऐकायला मिळेल. आजचा हा ठरलं तर मगचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.